मी एस व्ही रानडे आणि माझे कलीग श्री दामोदर कुत्ते हे माझ्याबरोबर 1973 ते 76 मध्ये PhD मी गेलेलो असताना ते एमटेक करायला आले होते. त्याच्या आधीच म्हणजे BE झाल्यापासूनच वालचंद कॉलेजमध्ये नंतर डॉक्टर सुब्बाराव यांच्याकडे याबरोबर करत होते. त्यामुळे माझा त्यांच्याशी पूर्ण संबंध आला आणि त्यांचा स्वभाव, काम करण्याची हातोटी आणि काही तत्वज्ञान यामुळं ते सर्व लोकांना अतिशय वेगळं व्यक्तिमत्व असं वाटायला लागलं. आज ते इथं आलेले आहेत आणि आज आपण त्यांची जरा माहिती घेऊया. तुमचे साधारणपणे जन्मापासून जरा सांगा किंवा वडिलांची थोडीशी माहिती सांगा. काय होतं? माझ्या वडिलांचं नाव दत्तात्रय जगन्नाथ कुत्ते. ते 1940 साली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून BE झाले होते. त्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1947 साली 15 ऑगस्ट 1947 सालानंतर लगेच त्यांनी नोबल कन्स्ट्रक्शन कंपनी या कंपनीची स्थापना स्वतः केली आणि स्वतः कामावरती राहून कामं करून जवळजवळ त्यांचं 30 वर्ष त्यांनी व्यतीत केली आणि ती कंपनी नावारूपास आहे. एक आणखी मला यांचं वैशिष्ट्य वाटतं की यांचे वडील आणि हे सुद्धा सगळे अत्यंत साधा ड्रेस. ते काय करायचे, एक पांढरा धागा आणायचे आणि एक निळा धागा, निळ्याचे शर्ट करायचे आणि याचे लेंगा शर्ट ह्या यांनी पहिल्यापासून म्हणजे BE असताना सुद्धा कॉलेजमध्ये इतर सगळे सुटापुटात असायचे लेंगा शर्ट आणि तसंच आमचे तिकडे GD अग्रवाल तसेच लेंगा शर्टवाले होते आणि त्या दोघांचा स्वभाव एकसारखा होता. त्यामुळे दोघांचा कायम फाईट असायची. तर हे अत्यंत साधे ड्रेस. घरामध्ये वडील कॉन्ट्रॅक्टर म्हणजे हाताखाली हजार माणसं असली तरी ते स्वतः एकटे जायचे. एक माझ्या वडिलांच्या बद्दल मी एकच सांगू इच्छितो की मी माझ्या आयुष्यात अनेक माणसं बघितली, म्हणजे करोडो लोक बघितले, पण एखाद्या माणसानं कोट्यवधी रुपये मग मिळवलेत आणि स्वतःवरती एक नवा पैसा खर्च न केलेला माणूस मी काही बघितला नाही माझ्या वडिलांसोबत. ते आयुष्यभर त्यांच्या नियमाप्रमाणेच जगले. एक चप्पल आणली की 7 वर्ष वापरायची. त्यांना एक शिस्त होती आणि बेसिकली आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या रिक्वायरमेंट मुळात कमी आहे. या सगळ्या जगामध्ये आम्ही आता जेव्हा लहानपणी वाढलो आम्ही काय खात होतो, दही भाकरी ठेचा आणि मग तुमचे डाळ कांदा आणि भाकरी. भाजी बिजी या गोष्टी केव्हा तरी मोठ्या लोकांसाठी व्हायच्या आणि तरी पण आमच्यात काय कुठलं व्हिटॅमिन डेफिशियन्सी काही आलं नाही. आणि कामगारांना सुद्धा आपल्यासारखे वागवायचे. घरातली माणसं आहेत अशासारख्या कामगारांना वागवल्यामुळे ते सुद्धा कायम त्यांच्याबरोबर राहिले. आम्हाला तरी मी तुम्हाला एक सांगू का, माझ्या अनुभवानं जगामध्ये गरीब माणूस कधीही कुणाला धोका देत नाही. सगळ्यात जास्त धोका देणारे लोक असतील तर ते सगळे ते शाळा शिकलेले आणि अत्यंत उच्च विशिष्ट लोक आहेत ना, हे सगळे जेवढा धोका देतात तेवढं गरीब माणूस कधी धोका देत नाही. कारण दारिद्र्याची लढा देणं हे फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे अगदी तुमच्या कालिदासानं सुद्धा म्हटलेलं आहे, दारिद्र्यात मरणाद्वा मरणं मे रोचते न दारिद्र्यम अल्पक्लेशम मरणं दारिद्र्यम अनंतकम दुःखम. माझा स्वभाव जसा कसा आहे तो मी कधी बदलू शकलो नाही. त्याचं कारण नाही साहेब, माझा उलटा होता. तुम्हाला त्याचं कारण सांगतो मी. कामावर असतो की अनंत अडचणी यायच्या साहेब.
पैसे नसायचे. मी विवंचनेत बसलेला असताना एकदा आमचा मुकदमा आला. साहेब म्हटलं, तुम्ही आमच्या पगाराची काही फार काळजी करू नका आणि कोणापुढं हात पसरू नका. मला त्या दिवशी असं वाटलं साहेब की बाबा आपण विवंचना ज्याला म्हणतो हे लोक किती चुटकीसरशी घालून गेलेले माझ्या. आणि जेव्हा खूप अडचणी आल्या साहेब आपोआप मदत पण आली आहे. बरोबर. मी माझ्या आयुष्यात बँकेकडनं कर्ज कधी घेतलं नाही. चांगला आहे. नाही, तुमचा स्वभाव माझ्या स्वभावात एक फरक आहे. तुम्हाला सहन व्हायचं नाही कुठलीही गोष्ट. चुकीचं असलं तर सहन व्हायचं नाही, तुम्ही तिथल्या तिथे त्यात आढळा. मी काय करायचो, मी शक्यतो तर्जनची भाषा, ठीक आहे तो जाईल तो त्याच्या मार्गाने जाऊ दे, आपण त्याला हे करायचं. तेव्हा सुगारवरचे अजून माझे चांगले संबंध आहेत आणि गप्पा वगैरे मारतो आम्ही. संबंध मला माहिती आहे त्यांचा स्वार्थ आहे, त्याच्यातनं सगळं चाललंय. काय करणार, प्रत्येकाने तो त्या पद्धतीने चाललाय. नाही, ते कसं आहे, माणसाची मुळात बुद्धी जी आहे ना, मला एक पटतं नेहमी की जेव्हा लहानाचे मोठे होत असताना तेव्हा ते लहानाचे मोठे होत असताना जे काही संस्कार घडले म्हणजे जे काही संस्कार तुमच्यामध्ये निर्माण होतात किंवा तुम्हाला दिले जातात त्यातलं कितपत आकलन होतं याच्यावरती तुमची बुद्धी पुढे डेव्हलप होत जाते. नाहीतर बाकीचं शिक्षण म्हणजे काय आहे, 2 मिनिटं त्या गोष्टी तुम्ही शिकलाय, दे आर पुट इन ब्रेन बट दे आर नॉट मेकिंग यू थिंक. करेक्ट. जे आपण शिक्षण घेतो ना, इट इज नॉट मेकिंग यू थिंक. इन्फॉर्मेशन डेटा आणि त्यामुळं आता आमचे शाळेकरी सोबतीचा एक ग्रुप केलाय. त्या ग्रुपमध्ये आमच्या सांगलीला काहीतरी गेट टुगेदर होतं, मी आलो होतो. पण मी ऑब्झर्व एव्हरीबडी म्हटलं एवढं शिक्षण झालं म्हणतात, पण ह्यांनी whatever level I have seen them in my childhood, I told them that your level is not changed irrespective of what you are talking. आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये एकदम एक्सपर्ट आणि त्यांची गणित सोडवायची पद्धत फार भारी होती की जे व्हेरिएबल घेतले त्या व्हेरिएबल मध्येच अगदी शेवटपर्यंत जायचं आणि सगळ्यात शेवटी मग व्हॅल्यू घालायचं. आणि हे बाकीच्या शक्यतो पहिल्यांदाच कितीतरी व्हॅल्यू घालतात आणि मग कॅल्क्युलेशन मध्ये चुकतात मध्ये. आणि या पद्धतीने यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये एक सिस्टीम होती, म्हणजे नियम फिक्स केलेले होते, त्या पद्धतीने ते करायचे. आणि त्यांना अपेक्षा असायची की इतरांनी तसंच वागावं आणि ही अपेक्षा प्रश्नाला नाही झाली तर मग त्यांना शिवायला नाही. पण तो विद्यार्थ्यांना मानकुटीला घेऊन आणायचे. पण 2 मिनिटं कसं नाही सांगत, तो राग मात्र अजून माझा काही जात नाही. सात्विक संताप जो असतो की नाही तो प्रकट करायचा सगळ्याचा. कारण तो सात्विक संताप आहे जोपर्यंत then only I am protected. Yes. Otherwise I will not be protected. पण कसं आहे, त्यामुळं त्याचा एक फायदा होता असा की त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टिंगही चांगलं करू शकले. कारण जोपर्यंत माणूस रागवत नाही ना तोपर्यंत खालची माणसं ऐकत नाही. आता माझी परिस्थिती अशी झाली की मी सगळ्यांशी बरोबर येतो ना ती लोक सगळी मलाच गुंडाळतात. म्हणजे माझ्या समोर चांगलं म्हणतात आणि नंतर पाठीमागं काय वाटेल ते बघत असतात. आणि अशा पद्धतीनं काय झालं की मध्ये चांगली आमची कंपनी वाढत चांगली चालली होती. 12-13ला आम्ही फॉरेनची कामं बरीच करत होतो. आणि नंतर पण सगळे ते MBA करायला गेले. ते तिथं MBAचेच काम करायचे, ते हे करायचंच नाही. आणि मग हळूहळू मी म्हटलं ती 4-5 लोक आहेत, ते एखादं तरी राहील. सगळी यांना पुण्याला वगैरे सगळी नोकऱ्या लागल्या, सगळे एका महिन्यात गेले. आणि मग प्रॉब्लेम असा आला आणि शोभागी पण आजारी होती, मग मला काय पुढे करता आलं नाही. मग ह्यांचं आम्ही फाउंडेशनचं तिकडे सुरू केलं. मग तिकडे ह्या लोकांना इथं आणलं आणि म्हटलं आता इथं करायला लागलं. पण आता ह्या लोकांची परिस्थिती अशी आहे की हे ग्रामीण भागात आलेले आहेत
आणि शिक्षण जर व्यवस्थित झालेलं नाही पहिलं आणि नोकऱ्या मिळत नाही. आज सध्या बेरोजगारीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आलाय, त्याच्यातनंच गुन्हेगारी वगैरे सगळे वाढले, बाकी काही नाही. 2 मिनिटं कसं आहे माहिती का, जसं इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही नियम घालून दिले, तुम्ही घातलेले नियम एम्प्लॉयमेंटला पण तुम्ही ऍप्लिकेबल जर केले तर ती एम्प्लॉयमेंट तुम्ही जनरेटच करू शकत नाही. कारण प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट तुम्ही जनरेटच करू शकत नाही आहात. दुसरा व्यवसायच राहिला नाही. त्यामुळे काय लोकांना आरक्षण पाहिजे, MPSC पाहिजे, कुठेतरी याच्यातनं डायरेक्ट प्रवेश मिळतोय का, पोलीस भरती पाहिजे, तलाठी भरती पाहिजे, याच्यासाठी लाखो लोक प्रयत्न करतात आणि तिथं जागा मिळत नाही. आणि ती सुद्धा कशासाठी करतात की तिथं गेल्यावर खायला पैसे खायला मिळतात म्हणून, बाकी काही नाही. तुम्ही एक साधारणपणे बघा, आता एक करोनाचं उदाहरण घ्या. कोणीतरी सांगितलं करोना आहे, म्हणजे पूर्वी आमच्या लहानपणी आम्हाला भीती दाखवायला ते भूताची गोष्ट सांगायची, भूताची गोष्ट सांगायची, किंवा त्या तुमचे मराठी क्लास लिमय क्लासेस होते बघा सराफकट्यात, तिथं म्हटलं ते भानामतीनं बाटल्या पडतात बाहेर. या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या. तर म्हटलं त्यावेळी जसं लोक आम्हाला बाबा रात्री 7 वाजताच्या बाहेर गेलं, 7 वाजता रात्री 7 नंतर तू घराच्या बाहेर गेलास तर ते मांडवली बसतो, ते लिंबाच्या झाडावरती आहे. मग तसंच आता एक करोनाचं आहे, तुम्ही घरातून बाहेर पडला तर ते करोनाचं भूत तुमचं. म्हणजे पूर्वी अंधश्रद्धेतून या गोष्टी निर्माण झालेल्या होत्या, हे आपण जो गृहीत धरू. पण आता या बुद्धिप्रामाण्य सोसायटीमध्ये या गोष्टी घडतात, म्हणजे हेतू पुरस्सर ही गोष्ट लोकांच्या मनामध्ये भीती पसरवायला कारणीभूत ठरणार आहे, हे जाणून घेऊन हे बुद्ध्या केलेलं आहे. आता पूर्वी पण होतं आपल्याकडे बरं का, कारण मानवी शरीरामध्ये करोडो प्रकारचे विषाणू किंवा ऑर्गॅनिझम्स म्हणा, ऑल यू आर लिव्हिंग इन युअर सिस्टम, देयर आर मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिझम, वेदर दे आर युजफुल टू यू और वेदर दे आर नॉट युजफुल टू यू. नाही, मला एक सांगायचं आहे बरं का, आपल्या पूर्वीच्या ज्या कल्पना होत्या त्या सुद्धा मुद्दाम त्यांनी रचलेल्या होत्या. म्हणजे कोकणामध्ये भूत यायची का, तर रात्री बाहेर पडू नये, साप बीप चावेल किंवा आहे अशी भीती असायची, किंवा मरी येईल. पूर्वी वेशीवरती टांगून ठेवायची की बाहेर न येते तर तुम्ही हे करू नका, संध्याकाळी झाली की दारं बंद करा, का तर डास आहात. पण ते सांगायचं देवाचं हे सटवाईचं हे आलंय, म्हणजे खडखडताई मध्ये जे होत्या बघा, किती हे येऊन सुख मारणार, मग तुम्ही पळून जायचं. खडखडताई आणि कोरोना सारखंच आहे की दुसरं काय नाही. मला काय म्हणायचं आहे, जसं एखादी जुनी गोष्ट नव्या पद्धतीने लिहून त्याला नवीन लेबल लावून विकली जाते, तसंच आहे करोना प्रकार आहे. पण हा करोना प्रकार घातकी का आहे, तर समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून हे फक्त इट विल लीड टू पेसिमिस्टिक व्ह्यूज अबाउट लाईफ. टोटल तुम्हाला डिसेबलच केलं जातं, देशाला सगळं डिसेबल केलं जातं. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, फिअर इज द की. म्हणजे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करा, अशी भीती निर्माण करा की नंतर तुम्ही सांगाल ते खरं वाटेल. आणि ही गोष्ट बुद्धिवादी लोकांनी निर्माण केलेली आहे. ते पूर्वीचे आडाणी लोक परवडले, पूर्वी धर्माचे हे असायचे, अडाणी लोक परवडले, निदान ते सांगितलं बाबा इथं थुंकू नको म्हणून तर ते थुंकत नाही. पण बुद्धिवादी माणूस मग तिथं नाही थुंकतो, इथं थुंकतो. म्हणजे केवळ बुद्धी ती प्रदर्शित केल्यामुळं आपल्याला कोणतरी आईन्स्टीन म्हणेल असं काही हल्लीच्या बुद्धिवादी लोकांना वाटतंय काय मला माहित नाही. करायचं तर काय नाही कुणी, आणि कुणाला श्रम नको आहेत करायला. पण एक ध्यानात ठेवा, हे सगळे योगा बिगा हे सगळे हे तर्कज्ञान आहे तुमचं. घरचं काम केलं स्वतः तर मग सगळे
बरोबर. साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही आयुष्याची की बाबा तुमचं काम तुम्ही करायचं असतंय. आज तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये मध्यमवर्गीय आहेत त्यांनी, ते काय लाख रुपये पगार मिळत असतील, त्यातला 60,000 रुपये त्यांचा फ्लॅटच्या साठी जातो कर्ज. सगळे 3-4 माणसं, पोळी करणारी वेगळी, भाजी करणारी इतकी सगळे येतात, सगळे पैसे त्यांचे धुवून जातात आणि हे राहिलेले पैसे असतात हे शेअर मध्ये घालतात. प्रत्यक्षात काम काहीच नाही, दिवसभर नुसतं नाही. म्हणजे राधासाहेब तुम्हाला एक सांगा, यांच्या दृष्टीने म्हणजे एक समाजाला सुखाची परिभाषा म्हणजे काय. आता इतक्या दिवसाने मी तुम्हाला भेटलो, एखाद्या माणसाला भेटल्यावर बरं वाटलं, मग त्याच्या पलीकडे सुख काय असतं. खाण्यात तरी काय, खाल्लं तरी काय होत नाही. खास तर सुख असतं, खाल्ल्यानंतर सुख नसतं ते पोटात गेलं कसं. आणि एक वृत्ती बघा तुम्ही, आता दारू प्यायला फुकट मिळाली ती कसं पितात ते बघा. एखाद्या ठिकाणी गेलं, जणू काय दुष्काळात आल्यासारखं असं बघा. आणि तेव्हा ही जाणीव राहत नाही की बाबा अन्न आपण किती वेस्ट करतो, काय करतोय. आम्हाला हे शिकवलं नाही हो. आम्हाला सांगा, आमच्या लहानपणी जेवण झालं की ताटात पाणी घालायला लावायचं आणि ते विसळून प्यायचं पाणी. तर म्हणले, मी आमच्या आजीला विचारलं, हे काय धर्म आहे. म्हणजे तू म्हणतीस आपण शाळा शिकलेल्या आहे आणि असं आहे. हे बघ बाबा, म्हणले गोड पाणी आपल्याला वड्याच आणायला लागतं. आता म्हणजे ताट स्वच्छ झालं तुझं, आता घेऊन तिथं चुलीपाशी जा आणि राग लावला. मग ते उभयचं करून ठेवायचं. ते सकाळी काय फडक्यात पाच केली स्वच्छ व्हायचं, कमी पाण्यात धुवून निघायचं. म्हणजे त्या आणि ती सरळ म्हणायची. एकदा काय झालं, मी म्हटलं काय लोकांच्या घरी म्हटलं काय श्रीखंड करतात आणि काय काय करतात आणि आपल्या घरी काय बोंबा आणि पूर्वी काय तर ती सरळ म्हणाली. लोक सरळ वाचायचे, बाबा रे तू दरवाजा बघितलास कधी घराचा, बाहेर झाला रस्त्यावर जायचं, तुला कोण मामलेदार जामीनदार पण दत्तक घेत असेल तिकडे जा, आणि तुला काय पाहिजे ते खाल. आमच्या घरात असंच म्हणते, तुला परवडलं तर राहा. तरी मुलांना सुद्धा असंच वापरू कडे. त्यामुळे आता एक मुलगा त्यांचा सिएटलला आहे आणि एक मुलगा डॉक्टर झालाय. पण वाढवताना तुमचं स्वतः तुम्ही हे केलं पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो, हे त्याच्या अप्रोक्ष सांगतो मी तुम्हाला, मला मुलं चांगली मिळाली. म्हणजे वी नेव्हर इंटरफिअर विथ इच अदर. आणि मुलं मला फोन करून म्हणतात, बाबा केव्हा तरी घरी येत जावं म्हणून. आय एम हॅपी विथ दॅट. नाही तर माझ्यासारख्या बाळाला कोणी घरी येत म्हणतात. तसं आहे, आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आज आपल्या इथं आले होते त्यामुळे मला बरं वाटलं. शुभांगी होती तेव्हा त्या काळामध्ये आम्ही दररोज तिथं संध्याकाळी रात्री येऊन गप्पा मारायचो आणि ते दिवस आठवतात. त्यांच्याकडे बघितलं की मला जिडिया गवळणची आठवण होती. कुत्ते, माझ्या मिसेस ही माझ्या दृष्टीने आदर्श लोक आहेत. मला त्यांच्यासारखं जमलं नाही करायला, पण तरी त्याच्याबद्दलचा आदर मला